जबाबदार आहेत त्यांना सोडणार नाही, मग धर्मेंद्र प्रधान पहिले जबाबदार आहेत त्यांना का सोडताय? उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न गुंड केला, घुसवले, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमचे लोक सोडणार नाहीत. ज्या प्रकारे आज देशामध्ये गोष्टी सुरू आहेत त्याच्याबद्दलचा राग आहे आणि तो राग सगळेजण व्यक्त करतायत. आज प्रत्येक घरामध्ये ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसलेली नाहीयेत त्या आयांना आणि वडिलांना देखील त्यांना पण त्रास होतोय हे सगळं बघून. आणि आज जी मुलं आज इकडे मोठ्या ज्या अपेक्षेने आज आली, मला असं वाटतं त्याचं पुढे काय करायचं, त्याला कशी वाट करून द्यायची याचाच आम्ही विचार करत होतो. मला असं वाटतं उद्धव आपल्याशी बोलतील. नाही सांग कार्यक्रम जाहीर करून, आणि त्याच्यामुळे आम्ही 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या, सर्वात महत्त्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा आम्ही काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क, शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत. न्यायालयाला कबूतर, कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थितीसुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का? म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे. आता मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे? हे एकूणच जे चाललेलं आहे हे सरकार आता कोणाला आपलं वाटते असं दिसत नाही आहे. आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं. पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय. लोकांना आज व्यक्त व्हायचंय. इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उफाळून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. कोणी गप्प बसू नये, आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यासाठी, ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. सिद्धिविनायकला राज आपण जाऊन 2 गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबुद्धी दे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर. सरन्यायाधीश जे बोलले की CCTV फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये. मुळात ह्यांच्यामुळेच हे झुरळ सुरू झालं ना. जन्मदाते तेच आहेत ना. आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको. साधी गोष्ट होती, साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही किंवा पेपर फुटलेत, काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील, सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी. ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्याच्याशी चर्चा करावी. हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं. आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखतात? आणि ह्याच्यामध्ये परत ह्यांनी काही चुका केल्या की त्याचं राजकारण नाही करायचं. आणि हे ज्यावेळेला विरोधी पक्षात जातात त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं राजकारण करणार. आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे, तर रविवारी जर का पवारसाहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊ द्यात. आम्ही देखील जे काही ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार. कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगे असतील, देशाचा झेंडा असेल. बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार. आत्ता उद्धव सांगतात त्याप्रमाणे काँग्रेसशी देखील बोलणं चालू आहे, ते देखील सहभागी. काल माझं बोलणं झालं, राहुलजींचं पण झालं, मग सपकाळांचा फोन आला होता आणि त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्रितपणाने ह्या गोष्टी करू. आता हे आम्ही परवाच्या मोर्चाची घोषणा तर केलेली आहे. आता त्यांना सुद्धा आम्ही सांगतोय सगळ्यांनीच, अगदी पवारसाहेबांना असेल आणि भारतीय जनता पक्षातल्यांना सुद्धा, जे विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल, तरुणांबद्दल चिंता आहे आणि असे अनेक
भाजपची लोक आहेत की त्यांना आता असं वाटते की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं. जंतर मंतरवरती एक केंद्रबिंदू झालेला आहे, पण ही आता पूर्ण देशाची भावना आहे. म्हणून मी जे म्हटलं ना की एक राष्ट्र एक भावना, जो जो जिथे जिथे आहे तिथे तिथे त्यांनी या गोष्टीचा विरोध व्यक्त केला पाहिजे. सगळेजण काही जंतर मंतरवरती पोहोचू शकतात, जाऊ शकतात आणि जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आज ग्रामीण भागात सुद्धा आंदोलनं होत आहेत. राज्यातल्या आणि देशातल्या अनेक शहरांमध्ये ही आंदोलनं होत आहेत. विद्यार्थी झुंडीच्या झुंडीने बाहेर पडत आहेत. देश भीतीच्या पलीकडे गेलेला आहे. आणि काल सुद्धा मी तिथे ज्यांना भेटलो ना, एक तो तुमच्याच माध्यमातून बघितलं, तो एक मुलगा उभा आहे ना, मारो मारो मारो, तो नागपूरचा मुलगा आहे. तो भेटला मला. तो बोले काय करतील मारून मारून, काय करतील, आणि असं जगून तरी काय फायदा आहे. म्हणजे हे लोक आता त्या भीतीच्या पलीकडे गेलेत. की काही वर्षांपूर्वी म्हणजे 2018 साली एक जी डी अगरवाल नावाचे गृहस्थ होते, ते गंगेसाठी उपोषणाला बसले होते. सरकारने लक्ष नाही दिलं. 115व्या दिवशी त्यांनी प्राण सोडला. गंगा आणखीन वाईट झाली. म्हणजे करोनाच्या काळात तर मग गंगेमध्ये मृतदेह पण सोडले गेले. मी आज सरकार हे निर्दयी आहे. मी वांगचुकना त्यांना तिथून हलवण्याच्या आधी 1-2 दिवस आधी फोनवरनं बोललो होतो आणि मी त्यांना हेच सांगितलं होतं की आपण उपोषण सोडा, कारण उपोषण कोणासमोर करायचं, ज्यांना काहीतरी संवेदना आहेत. या सरकारला संवेदना नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की अशी लोकं गेलेली बरी. त्याच्यात तुमचा जो विषय आहे की धर्मेंद्र प्रधान, शेवटी मग जबाबदारी कोणाची आहे? जे जबाबदार आहेत त्यांना सोडणार नाही. मग धर्मेंद्र प्रधान पहिले जबाबदार आहेत, त्यांना का सोडतायत? आणि धर्मेंद्र प्रधान पण कोणी एकेकाळी पेपर फुटीच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले होते असं म्हणतात, जे आता विद्यार्थ्यांचं नशीब फोडतायत. काय झालंय आता, घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन. त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूटवरती गेलं आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून. कळलं का? ज्यावेळेला शिखांनी, ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता, त्याला काय नाही बोलवलं? कारण तो प्रत्येक घरातला, देशातला नव्हता विषय. आत्ता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा. त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय. म्हणून आता हे आता बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या. मणिपूरच्या प्रकरणात, त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केल्याचं आढळलं का पंतप्रधानांनी? तुम्ही जे आता सांगितलं ना, तुम्ही जे आता सांगितलं की आता घरोघरी जाऊन चेकिंग, कॉलेजमध्ये जाऊन चेकिंग, तर मी सरकारला आणि पोलिसांना एक नम्र विनंती करेन की तुम्ही आणखीन आग भडकवू नका. ही मुलं शांत आहेत, त्यांच्याशी नीट चर्चा करा. ही शांतता भंग करण्याचं काम पोलिसांनी आणि सरकारने करू नये. शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत. आता हा विषय मतपेटीचा नाही आहे, हा विषय कुठच्या निवडणुकांचा नाही आहे, हा विषय त्यांच्या न्यायाचा. कळलं का? उद्या परीक्षेला बसलेली हे सगळे विद्यार्थी उद्या, विद्यार्थी आत्महत्या करतात, याचा अर्थ काय समजून घ्या ना. इथे मतपेटीचा विषय येतो कुठे? पण ज्या प्रकारचा देशामध्ये सत्ता राबवली जाते त्याच्या विरुद्धचा राग हा मला असं वाटतं प्रत्येक राज्यांमधून बाहेर येतोय. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हे बघा, आंदोलनाची तुलना अतिरेक्यांची केली. त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांच्या विरोधात काही बोललात की तुम्ही देशद्रोही असता, अँटी नॅशनल असता. कोणी केली? अरे जाऊ दे, त्यांची कुवत आहे का? चल.